महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील हाडोळती गावामध्ये अल्पभूधारक शेतकरी अंबादास पवार या शेतकऱ्याचा बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून एकनाथ शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्याला रोख रक्कम 51,000 रुपये आणि शेतामध्ये शेती काम करण्यासाठी बैलजोडीची मदत करून या शेतकऱ्याला मदतीचा हात दिलाय। आमदार गायकवाड यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना 1 वर्ष पुरेल इतका किराणा मालाची सुद्धा मदत केली आहे। दरम्यान याचा अधिकचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सांगप्पा स्वामी यांनी। पाहूया। स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहोत लातूरच्या हाडोळती येथे। याचं कारण आहे की बऱ्याच दिवसापासून एक शेतकऱ्यांचा व्हिडिओ जे खांद्यावर जू घेऊन शेत कोळपताना दिसलेला होता, हे मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला आणि त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उठले आणि त्यानंतर महाराष्ट्रामधून संपूर्ण राजकीय क्षेत्रातील असतील, मदत करणाऱ्या काही समिती असतील, या संपूर्ण समित्या या ठिकाणी मदत करण्यासाठी सरसावून पुढे आलेला आपल्याला या हाडोळती गावामध्ये दिसतंय। याच अनुषंगानं आज आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्याला 2 बैलजोड्या या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि आज एक बैलजोडी जे घेऊन आलेले आहेत जे बुलढाण्याचे आमदार आहेत संजय गायकवाड, हे शिवसेनेचे आमदार आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय की या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी हे वावरावर आलेले आहेत। त्यांच्यासोबत आत्ताच आपण पाहिलं की बांधावर यांनी जेवण सुद्धा केलेलं आहे। रोख रक्कम 51,000 रुपयाची या ठिकाणी या शेतकऱ्याला या आमदाराकडून या ठिकाणी मदत देण्यात आलेली आहे, आपण पाहिले। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हा शेतकऱ्याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला यावर सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आपल्यासोबत आता जे आहेत हे जे शेतकऱ्यांना आज या ठिकाणी जे कोळपतानाचा व्हिडिओ पाहिलाय आपण, हे खांद्यावरचा जू निघालेला दिसतोय आणि आता बैलजोडी या ठिकाणी जे आमदारांनी दिलेली आहे बैलजोडीवर आता शेतकऱ्याची शेताची मशागत करताना आपण पाहतोय। आपल्यासोबत या ठिकाणी जे आमदार आहेत, या ठिकाणी जी बैलजोडी दिलेली आहे, आमदार आपल्यासोबत संजय जे गायकवाड हे बुलढाण्याचे आमदार आहेत आपल्यासोबत या ठिकाणी जुळलेले आहेत। आपण पाहणार आहोत कशा प्रकारची या ठिकाणी शेतकऱ्याला मदत केलेली आहे। मावशी, आज आमदारांनी आपल्याला मदत केली आहे, आपल्या खांद्यावरचा जो आज एका शेतकऱ्याच्या मुलानं काढलेला, काय सांगाल? आनंद वाटतोय, त्यांना धन्यवाद आणि इट्टल येऊन त्यांच्या पाठीमागं उभारून आणि दुप्पट देवा आमच्याहून त्यांना आणि त्यांनी असं मदत करावं। या जो शेतकऱ्याच्या खांद्यावरचा जो आहे या ठिकाणी संजय भाऊ गायकवाड हे बुलढाण्याचे आमदार आहेत, यांनी हा जो या ठिकाणी शेतकऱ्याच्या खांद्यावरचा काढण्याचा जो या ठिकाणी कष्टकरी शेतकऱ्यांना जी मदत करण्यात आलेली आहे हे संजू भाऊ गायकवाड आपल्यासोबत आज आहेत। भाऊ, काय सांगाल? शेतकऱ्यावरचा खांद्यावरचा जो आपण आज या ठिकाणी काढलेला आहे आणि स्वतः तुम्ही त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आज कोळपण करताय, काय सांगाल? काय आनंद आहे? नाही, खूप आनंद आहे आणि माझं मागचं आयुष्य मला आठवतं की मी अशा प्रकारच्या शेतीमध्ये काम करायचो, त्याच्याबद्दलचा मला खूप आनंद आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये मला जे अश्रू दिसले, आनंद अश्रू आज त्या ठिकाणी दिसले, तो पण खूप मोठा आनंद आहे। आज महाराष्ट्रामधून देशभरामधून आज संपूर्ण देशातल्या नेत्यांचं लक्ष संपूर्ण हाडोळतीमध्ये लागलेलं आहे आणि तोच व्हिडिओ बघून तुम्ही आज हजारो किलोमीटरहून या ठिकाणी बुलढाण्याचे जर आहेत, मात्र आज तुम्ही विधानसभेतून डायरेक्ट इथं आलात, काय सांगा? नाही, आता खरं तर आपण प्रत्येक लोकप्रतिनिधी माणसांनी संवेदनशील राहिलं पाहिजे आणि अशा काही घटना महाराष्ट्रात घडल्यानंतर जी काय मदत आपल्याकडे होईल ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। मी तो छोटासा प्रयत्न केलेला आहे। कसा? मी बैलजोडी दिली 1,15,500 रुपयाची, त्यांना कपडे दिलेत, त्यांना किराणा दिलात वर्षभराचा आणि 50 रुपये कॅश त्यांना दिले। एक शेतकऱ्याचे पुत्र आहात, तुम्हाला आज हा योग या ठिकाणी तुमच्याच म्हणजे बैलाच्या खांद्यावर जो ठेवून या ठिकाणी शेतकऱ्याच्या खांद्यावर जो मी तपासून राहिलो की बैल कामाचे आहेत की नाही म्हणून। तर अशा प्रकारे या ठिकाणी जे संजय भाऊ गायकवाड आहेत यांनी शेतकऱ्याला मदत केलेली आहे आणि स्वतः शेतामध्ये या ठिकाणी कोळपण करतात। तर आपण पाहिले की बुलढाण्याच्या आमदारांनी मदत दिल्यानंतर शेतकरी कशा प्रकारचा खुश या ठिकाणी आनंद व्यक्त करतोय, आपण विचारपूस करणार आहोत। त्यांच्यासोबत आहोत आज जे पवार दाम्पत्य आहेत आपल्यासोबत आहेत। काका, काय सांगाल? आपल्याला आज जो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्या माध्यमातून लाखो रुपयाची मदत संपूर्ण महाराष्ट्रामधून मिळते आणि आमदार येताच तुमच्या डोळ्यामध्ये आपण अश्रू पाहिले, हे आनंदाचे अश्रू म्हणायचं का? आनंदाचे अश्रू बनायची, आनंद जास्त झाला म्हणून ऑटोमॅटिक वाट दारा लागल्या। आता फसतोर आमचं काही झालं नाही, तर आज आमचा दैव उदयाला आलं म्हणून आम्हाला एवढा अश्रू डोळ्याला येतोय। काय वाटतंय आता जे उरलेलं जीवन आहे ते चांगलं आनंदित जगाल, आनंदित जाईल असं वाटतंय। आज मी 75 वर्षाचा माणूस, तर माझे 10 सरले आणि 5 उरले, एवढ्या ह्याच्यामध्ये माझा आनंदात जन्म जाईल आता असं मला खुशी वाटते, म्हणून मी माझ्या डोळ्याला अश्रू येतोय। आता बैलावर कोळपणार का मग खांद्यावर? आता बैलावर कोळपिणार। माझं खांद्यावरला जो माझ्या साहेबांना काढले म्हणून मला आनंद होतोय माझा।
बघा 75 वर्षापासून पूर्वीपासून हे जे शेतकरी याच शेतामध्ये जे खांद्यावर जू घेऊन आपल्या शेताची मेहनत करत होतात, यांचा खांद्यावरचा जू आज या आमदारांनी काढलेला आहे आणि महाराष्ट्रामधून अनेकांच्या वतीनं या ठिकाणी मदतीचा हात पुढे केला जातोय. या दाम्पत्याच्या आपण पाहतोय की या जोडीनं म्हणजे आयुष्यभर पूर्ण या शेतामध्ये आयुष्य आपलं घालवलंय. या जोडीसोबत आज आपण स्टार महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत यांची जी व्यथा आहे हे आपण जाणून घेणार आहोत. मावशी, काय सांगाल? आपण पाहिलं की आता आपण सगळ्या पत्रकारांना, आमदारांना, जे लोक इथे येत आहेत हे जगाचा पोशिंदार तर म्हणून ओळखला जातो शेतकरी, मात्र अक्षरशः आम्ही आज पाहिलं की तुमच्या हाताने आज तुम्ही सर्व इथे येणाऱ्या लोकांना घास भरवताय आपल्या बांधावर बसून. घास भरिले म्हणजे घास कशामुळे भरिले, हे माझ्या खांद्यावरला जू काढले, एवढं मला दिवल्यात मी कधी बघाय नव्हते. विठ्ठलाच्या रूपात माझ्यात आले, पांडुरंगाची मला आकाडीची वारी झाली म्हणून घास भरिले. ह्यांना पांडुरंगानं असंच देवावं आणि असंच त्यांचं भरभराट व्हावं. असं किती मुलं आहेत तुम्हाला? एकच मुलगा आहे. काय करतो? पुण्याला काम करतोय सर, 15,000 पगार आहे. बायको संग घेऊन गेलं तर पूर्ण गेली. आता एकटंच करायला तिने माझ्या पैसे, त्याला 2 लेकर आहेत. त्याला इंग्लिश स्कूलला घातले म्हणून हे जू घर वगैरे बांधलं? काही नाही बांधलं, लोक चिकून मातीचा गिलावा आहे. या मदतीपासून तुम्ही घर सुद्धा बांधता, मदत केल्यावर बांधताना बांधा. चिकन मागचं घर होतं, ते आम्ही काय केलंय, त्याला गिलावा केला. गिलावा करून नगर चांगलं दिसलं एवढेच मदत मिळाली तुम्हाला? आता भरपूर मिळाली. समाधान झालं बघा. आम्ही आम्हाला लय आशा करून एवढं देवानं दिलं बघा. यापुढे तुम्ही शेतामध्ये खांद्यावर जू ठेवून काम करायचं करणार नाही आता. आता मिळालेल्या मदतीपासून तुम्ही सुखी समाधानी आहात. तर ज्या दाम्पत्याच्या खांद्यावरचा जू आज निघालेला आहे यांच्याशी आपण आज या ठिकाणी संपर्क साधलेला आहे. आपण पाहतोय ज्यांच्या शेतामध्ये आज हे सोयाबीन आणि कापसाचं जे पीक आहे अतिशय खुलवून आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कष्टकरी शेतकऱ्यांचं जे आज कष्ट फळाला गेलेलं आहे हे आपण सर्वांच्या समोर दृश्य दाखवत आहोत. स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी, लातूर.